सो गाईज आज आम्ही निघालेलो आहेत कळसुबाईला आणि आज आम्ही 6 जण आहेत. त्याच्यात ओमकार पारस तर कंटिन्यू असतात माझ्यासोबत. आज प्रसाद पण आलेला आहे, सूरज पण आहे आणि मानसी पण आहे. तर तुम्हाला मी दाखवते. आज आम्ही निघणार आहेत कळसुबाईला. सकाळी 5 वाजता पेणवरून बस पकडली शानमध्ये आणि पनवेल स्टेशनला आलेलं आहे. इथून आता डायरेक्ट ठाण्यावरून कसारा, नंतर मग ST वगैरे. सो फायनली आमची ट्रेन आता येत आहे. अनाऊन्समेंट झालेलं आहे आणि आमची गँग बघा. सो हाय सर्वांना. मस्तपैकी आता रिझर्वेशन पण आहे आमचं केलेला तत्कालमध्ये. फायनली कळसुबाईचा प्लॅन. हां फायनली कळसुबाईचं मध्ये बघितलं असाल तुम्ही. कळसुबाई बोललो मी, मस्तीत बोललेलो, बाईने सिरियस घेतला. फायनली आमची ट्रेन पण आलेली आहे. दिसतच असेल आमची ट्रेनचं नाव माहीत नाही मला, कुठली एक्सप्रेस आहे. ठाणा एक्सप्रेस आहे. हे विंडो पाहिजे आपल्याला. विंडो तुम्ही चला पुढे. चल चल चल. सो गाईज फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे ठाणे टू कसारा. सो आमची गँग बघायला नवीन चेहरे यार कुठेच नाही गाडी. सो गाईज आता आम्ही पोचलेलो आहेत बारी गावाच्या इथे आणि इथून कळसुबाई शिखर. हा इथे कळसुबाई शिखर आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. समुद्र सपाटीपासून 1646 मीटर आणि आमचं डेस्टिनेशन आहे. आता दिसणार नाही. सो आता आम्हाला जायला 4 ते 5 तास लागतील आणि माझ्यासाठी हा सेकंड ट्रेक आहे. अगोदर मी आलो होतो सचिन आणि रुपयादासोबत. आता मी आहे, ही मानसी आहे, अजून 3-4 फंटर आहेत. सो भेटवतो त्यांना. सो आता मी कळसुबाईच्या ट्रेकसाठी सुरुवात करणार आहेत आणि पोरं येडी झालीत, पिंपम खातात. लहानच आहेत सर्व. हे बघा खूप मोठे ट्रेकर्स आहेत. हे सँडी रायगड जिल्ह्यातून आलेलं आहे ट्रेकिंगसाठी. पिंपम. परंतु आपापल्या साहिल तुझ्यासाठी पिंपो. हा साहिल पकोड्या. झिंगूर सरवर आणि DSP तुझ्यासाठी पण. सो गाईज आता आम्ही गावापासून एक 10 ते 15 मिनटं चालू वॉक केलेलं आहे आणि आमचं जेवण पण झालेलं आहे. आणि जाताना सर्वात प्रथम मंदिर लागतो. इथे हा आहे मंदिर आणि इथे मस्त असं सुंदर असं एक झाड आहे आणि माझी गँग आहे. कळसुबाईचं मंदिर, पूजा भंडार वगैरे सामान इथे सर्व काय भेटते. आणि ओमकार म्हात्रे अगोदरचा ट्रेकर आहे. सर्वात डेंजर ट्रेकर सूरज चव्हाण, जो बिग बॉस जिंकलेला आहे. आणि हा सूरज म्हात्रे, हा ट्रेकर्स आहे. आज बघा कुठे चाललाय डायरेक्ट. आणि दमलेली संघटना. आणि हा पण मेन ट्रेकर आपला सूरज. पहिला ट्रेक डायरेक्ट कळसुबाई, सँडी, हिरकणी. पारसने रिॲक्शन दिली. मला वाटलं पारस आता पण. सो गाईज ह्या एवढ्या सीड्या आहेत, या चढायच्या आहेत. हे खूप दूर आहेत. हा झूम केलेला आहे भाग. पुन्हा एकदा झूम करून दाखवतो. आणि आपली मंजिल आहे तिकडे, दिसत नाही पण हळूहळू जाणारच आहेत आम्ही. डोंट वरी. चलो सूरज
चलो. सो आता आम्ही 30% वर आलेले आहेत आणि आता ऊन खूप आहे. सो सूरजची एनर्जी मला जास्त चार्ज करायची आहे. त्याच्यासाठी सूरजसाठी डायरेक्ट लिंबू सरबत आणलेलं आहे. सूरज पी आणि डायरेक्ट घरी जायचो. सैंडी जी जरा जूस पिला दो, मौसम्बी का मूड ऑफ है मेरा. फायनली आम्हाला आता पहिली सीडी लागलेली आहे. इथून पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. आता पूर्णपणे आता दिसत नाही. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आलेला आहे. आम्हालाच माहिती आहे काय झालेलं आहे, कोणाची किती फाटलेली आहे. सूरज सांगू शकतोस? हा सूरजच्या तुला सुंदर अशी चेंज करतेस पॉइंट पिंटोलिया. हे बघा हे आहेत बंटीचा. कधी बोलू तर नाही, कधीच नाही येणार. हल्दीला बोला लगेच. सो आमचा पाणी संपला होता इथे आणि डायरेक्टली इथे आम्ही पाणी घेण्या. सो फायनली आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहेत. प्रत्येकाचे चेहरे बघा, किती जणांना आनंद झालेला आहे. तर काय सांगू तुम्हाला, एकदम झकास वाटते. बोले तो झकास. हे बघ सँडी आमचा मेन ट्रेकर आहे. 3.5 तास आणि हा बघा कळसुबाई शिखर. सो महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट आहे आणि आम्ही आता तिथे निघालेलोच आहे. सो गाईज आत्ता आमची शेवटची शिडी आहे आणि आम्ही माझे बडीज. ओके, आमचा मेन ट्रेकर कुठे आहे? सूरज. दिसते की भावा? दिसतात का रे? कम ऑन बॉईज. सो फायनली आमची टीम पोहोचलेली आहेत. जय श्रीराम. ही आहे आमची हिरकणी. टीम लीडर सूरज चव्हाण, बिग बॉस. आणि माय फ्रेंड प्रसाद. चलो. सो गाईज चला सर्वांनी आता बसायचं नाही. सो फायनली आम्ही पोचलेलो आहेत कळसुबाई शिखरावर. सो अत्यंत खतरनाक आणि सर्वात प्रथम अशी मी सांगतो की मी एकदा इथे येऊन गेलो होतो सचिन रुपेश दादासोबत. परंतु आज मी पारस, ओमकार, मानसी, सूरज, प्रसाद यांना घेऊन आलेलो आहे. आणि सुंदर असा व्ह्यू. जर तुम्हाला असा सुंदर असा व्ह्यू बघायचा असेल तर घरी झोपून चालणार नाही. घरी झोपणार तर तुम्हाला हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम येणार. आमच्यासोबत, आमच्या टीमसोबत येणार तर तुम्हाला निसर्ग सुंदर असा बघायला मिळेल. आणि तुम्हाला ते दाखवतच आहे मी कळसुबाई मंदिर. सो दिस इज द कळसुबाई मंदिर. फायनल डेस्टिनेशन आलेले आहेत. सो इथे खूप सारे क्राऊड आहे. जाऊया आपण देवीच्या मंदिरात दर्शन करूया.
सो गाईज आमचा आता कळसुबाई ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि सो मंदिर पण तुम्हाला दाखवतो, कळसुबाई मंदिर. आणि ही आमची टीम आहे, कंप्लीट झालेला आहे. ओमकारनी शब्द दिला होता की ओमकार बोललेलो, पण भावानी सिरियसली घेतला आणि आम्हाला इथं आणला. थँक्यू. सो झालेला आहे. मानसी, पुढचा ट्रेक कुठं जायचा आहे तू सांग. गडाचं नाव मस्ती नाही. अच्छा, पुढचा ट्रेक रायगडला जाणार आहेत आम्ही. सो आज आम्ही 6 जण आहेत. पुढच्या ट्रेकला किती असणार माहीत नाही. आणि सुंदर असा तुम्हाला सनसेट दाखवतो. सो गेलेला आहे सनसेट, अगोदर मी कॅप्चर केलेला आहे. फक्त थोडा इथे. सो फायनली आमचा रात्रीचा डिनर तयार झालेला आहे. आणि आमचे कुक प्रसाद म्हात्रे, मानसी म्हात्रे, ओंकार, सूरज तर काय बोलूच नका. याचा सूरज आता सकाळी येते किती वाजता हेच बघायचं आहे मला. आणि सकाळी सर्वांना एकदम अर्ली मॉर्निंग सनराईज बघायचं आहे. जो झोपेल त्याला लातेनी मारेन, मला का माहीत नाही. हा, उद्या मेगा ब्लॉक आहे मुंबईत. मग आपल्याला लवकर घरी जायचं आहे. आणि जेवायलाच काय केलं तुम्हाला सांगतो, दाल खिचडी स्पेशल आहे. सो तुम्हाला थोड्या वेळाने जेवण पाठवून देतो. दाल खिचडी बघा. वास मस्त सुटलाय. या असा घरी झोपून तुम्हाला काय भेटणार आहे, आयतं साले. माझा आहे फुल म्हणजे मी येते